टोमॅटोचा सार, सूप किंवा भाजी असे आपण टोमॅटोचे खूप सारे पदार्थ खाल्लेत. पण आज आपण बघणार आहोत टोमॅटोची अशी आगळी वेगळी मस्त चटकदार अशी चटणी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. अजूनही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 7 टोमॅटो घेतलेले आहेत. पिकलेले छान रसाळ असे टोमॅटो घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर तेल गरम झालं की थोडंसं जिरं आणि थोडेसे तीळ फ्राय करून घ्यायचे आणि हे सगळं फ्राय झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच कढीपत्ता आणि लसूण सुद्धा घालायचा आहे. एक मीडियम साईजचा कांदा तसंच 15 ते 20 मी लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला हे सारे जिन्नस फ्राय करून घ्यायचे आहेत. आता याचसोबत मी इथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे आणि 1 हिरवी मिरची आणि 1 चमचा आलं किसून घेतले. त्यापैकी आता आपण इथे आलं आणि हिरवी मिरची घालणार आहोत. हिरवी मिरची जर तुम्ही असे तुकडे खाणार नसाल किंवा खात नसाल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा ठेचा सुद्धा यामध्ये घालू शकता. यामुळे चव खूप छान येते. आणि आता जे टोमॅटो आपण घेतले होते ते मी इथे चिरून घातलेले आहेत. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही असे मी याचे तुकडे केलेत आणि हे आपण व्यवस्थितपणे फ्राय करायचं आहे. साधारण एक 5 ते 7 मिनिटं आपण याला झाकून फ्राय करून घेऊयात. त्यानंतर 5 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता टोमॅटो थोडेसे शिजले गेलेत. पुन्हा एक 5-7 मिनिटं मी याला झाकून फ्राय करून घेते. टोमॅटो बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेत. आता आपण जे बाकीचे मसाले पाहिले ते इथे घालूया. सारे मसाले यामध्ये घालून आपण एकदा हे मिक्स करून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित शिजले गेल्यानंतरच आपण हे मसाले घालायचे आहेत, जेणेकरून ते जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत. आता मी इथे थोडासा हिंग घातलेला आहे. हिंग मी नंतर घालते, कारण टोमॅटो फ्राय करत असताना जर आपलं दुर्लक्ष झालं तर हिंग यामध्ये करपू शकतो किंवा याची चव बिघडू शकते. तर आता मी इथे चवीनुसार मीठ घातले आणि ही चटणी आंबट होऊ नये म्हणून 1 ते 1.5 चमचा इथे मी साखरेचा वापर केलेला आहे. आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी अतिशय चविष्ट होते. आणि आता वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय झटपट होणारी अशी ही चटणी आहे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आता साधारण पाव कप मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. यामुळे या चटणीला थोडासा दाटसरपणा येईल आणि या चटणीची चवही वाढेल. आता आपण यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे दही घालायचं आहे. दह्यामुळे सुद्धा चटणीची चव खूप छान येते. पण लक्षात ठेवा, दही आंबट असू नये, ताजं असावं. आणि पुन्हा इथे आपण झाकून याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित एकदा शिजवून घ्यायचं आहे. मस्त अशी गरमागरम वाफाळती टोमॅटोची ही खमंग अशी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, नान, रोटी किंवा थालीपीठ या कोणत्याही प्रकारासोबत सर्व करू शकता. अतिशय चविष्ट होते. तर मैत्रिणींनो, ही मस्त खमंग
चटकदार अशी टोमॅटोची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन मस्त चटकदार रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.